आज आपण स्नॅपगेज बद्दल माहिती घेणार आहे. तर हा सी टाईप स्नॅपगेज आहे आपल्याकडे. यामध्ये याची साईज जर बघायला गेला तर 100.5ला प्लस आणि -0.1 ची साईज आपल्याला या स्नॅपगेजला दिलेली आहे. आणि याचं कॅलिब्रेशन डिटेल्स पण आपण याच्यावर मेन्शन केलेलं आहे. तर हा गेज 28/12/2023ला कॅलिब्रेशन झालेला आहे आणि याची एक्सपायरी डेट म्हणजे ड्यू डेट 27/12/2024 पर्यंतची आहे. म्हणजे तोपर्यंत आपण हे वापरू शकतो. तर आता हा स्नॅपगेज बघायला गेला तर ह्यामध्ये गो आणि नो गो असे दोन असतात. तर गोची लेंथ ही कायम जास्त असते आणि नोगोची लेंथ ही कमी असते. आणि गोची साईज जास्त असते आणि नोगोची साईज कमी असते स्नॅपगेजच्या केसमध्ये. तर आता आपण हे यूज कसं करायचं हे बघूया. तर आपण पहिला ओके जॉबसाठी ओके जॉबच्या केसमध्ये हा यूज करूया. तर हा ओके जॉब आहे. ओके जॉबमध्ये गो हा पास होतो, नोगो पास होत नाही. नोगोपर्यंत जाऊन स्नॅपगेज अडकतो. तर हा जॉब ओके आहे. आणि सेम दुसऱ्या बाजूला पण चेक करायचं आहे जेणेकरून त्या जॉबची ओएलिटी यामध्ये कव्हर व्हावी. ह्या केसमध्ये पण गो पास होतो, नो गो पास होत नाही, म्हणजे हा जॉब ओके आहे. आता दुसरी केस आहे, त्या केसमध्ये गो ही पास होतो आणि नो गो ही पास होतो, म्हणजे पूर्णपणे गेज हे पुढं मागं पास होतं. म्हणजे हा जॉब दिलेल्या साईजपेक्षा अंडर साईज आहे. हे दोन्ही साईडला जरी तुम्ही चेक केला तर तुम्हाला हे अंडर साईज मिळेल, त्यामुळे हा पार्ट रिजेक्टेड आहे. तिसरी केस आहे ती म्हणजे गोही जात नाही आणि नोगोही जात नाही. म्हणजे हा जॉब दिलेल्या साईजपेक्षा ओव्हर साईज आहे, म्हणजे रिवर्क आहे. याला आपण रिकट करून रिवर्कच्या प्रोसिजर प्रमाणे रिवर्क करून हे पार्ट आपण वापरू शकतो. त्यामुळे ह्याला रिवर्कमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. म्हणजे हे तिन्ही कंडिशन यामध्ये कव्हर झालेल्या आहेत.